हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे आपला मॅट रांगोळीचा दुसरा दिवस. तर आज आपण पाहणार आहोत ही अत्यंत छान अशी फ्लावरची रांगोळी. आता ही रांगोळी ठेवायची कुठे? ही रांगोळी तुम्ही समयासन म्हणून देखील ठेवू शकता. तर आता सर्वप्रथम इथे मी 7 इंचचा एक गोल आखून घेतला आणि त्याचा मध्य काढून इथे मी 20 इंचाची एक रेष ओढून घेतली आहे. त्याच्याच मध्यातून आपण अशाच अजून आपण ज्या ह्या लाईनी आहेत त्या आपण आखून घ्यायच्या आहेत. अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच प्रकारे आणि त्यानंतरून एका लाईनीपासून दुसऱ्या लाईनीला असा आपण अर्धा गोल जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. तो जोडल्यानंतरून आपल्याला एक असा फुलाचा आकार आपल्याला मिळून जातो. आता हा आपण इथे कट करून घेऊयात. अ, ही जी रांगोळी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही लहान मोठी देखील बनवू शकता. आता ही जी आहे रांगोळी ही मी समयासन म्हणून वापरणार आहे. त्यासाठी ही मी छोटी बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी देखील बनवू शकता. रांगोळी कट करताना जे पॉइंट असतात, जो आपण अर्धा वर्तुळ किंवा जो मध्ये आपण एखादा पॉइंट काढतो, तर तो कट करताना व्यवस्थित असा कट करायचा आहे. कात्री नेहमी कात्रीच्या टोकावरती कधी देखील कटिंग करायचं आहे. कात्री जर का तुम्ही भरपूर आतमध्ये नेली आणि कट करायला गेलात, तर जो तुम्ही रांगोळीसाठी मार्किंग केलेला जो भाग असतो, काही वेळेस तो देखील कट होण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये एक गोल आखून घेतला. तुम्ही अंदाजे इथे मी गोल आखून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं वेगवेगळे देखील आकार तयार करू शकता. सुरुवातीला गुलाबी कलर, त्यानंतरून पिवळा आणि जो आता शेवटला आहे पाकळीचा जो कलर आहे, तो इथे मी पोपटी रंगाने भरून घेतलेला आहे. त्यानंतरून आता आपण इथे डार्क गुलाबी म्हणजेच आपण इथे राणी कलर वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन निवडू शकता. आणि मैत्रिणींनो, काही वेळेस काय होतं, आपण घाईघाईने कामाच्या गडबडीमध्ये ही जी फर वूलन आहे ती चिटकवतो. पण काही ठिकाणी चिटकवल्यानंतरून आपल्या लक्षात येत नाही की ही काही ठिकाणी तर चिकटलीच गेलेली नाही आहे व्यवस्थित. त्यामुळे काम करताना अत्यंत सावकाशपणे काम करायचं आहे. कारण ही जी गन असते ती हॉट असते आणि काही वेळेस आपल्याला जो ग्लूचा चटका आहे तो बसण्याची देखील शक्यता असते. आता इथं जी आहे फर वूलन ती ग्लू लावल्यानंतरून मी हातानेच प्रेस करत आहे. कारण आता मला सवय झालेली आहे त्याची. अंदाज येतो मला की काय कशी ती प्रेस करायची किंवा काय. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ते जी ग्लू आहे तर ती भाजू शकते किंवा गन देखील भाजू शकते. शक्यतो हे जे फर वूलन मॅट रांगोळीचं काम करताना तुम्ही जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर प्लीज त्यांना या वस्तूंपासून थोडंसं लांबच ठेवा. कारण ह्या ज्या वस्तू असतात ह्या थोड्याशा इलेक्ट्रिक असतात. कारण ही जी ग्लू गन आहे ती गरम झाल्यानंतर याचा खूप जोरात चटका बसतो आणि ग्लूचा जरी एखादा टिपका हातावरती पडला तर तो खूप जोरात भासतो. त्यासाठी मी इथे हे आवर्जून मी सांगत आहे. आणि गुलाबी रंग भरून झाल्यानंतर इथं जो लाईट गुलाबी पिंक कलर आहे तर तो इथे मी भरून घेतलेला होता. आणि नंतरून आतल्या एकदम बाजूला इथे मी लाईट क्रीम कलर इथं मी तो शेड यूज केलेला होता. आणि मैत्रिणींनो, या पुढचा जो आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तो जी ताटाभोवतीची रांगोळी आहे ती करणार आहे. त्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.